स्वागत असणारे उत्तर शिवचे एक अतिशय चांगले खेळाडू आपण म्हटले तर त्यांचा सामना देखील असणार. यानंतर सचिन पाटील या मंचावर आपला सहर्ष स्वागत असणारे. चला गेम प्ले. गौरव गोलंदाजी मार्कवर तिसऱ्या दिवसातील पहिला सामना. टाळ्या उंजवणाऱ्या पहिल्या चेंडूसाठी गौरव गोलंदाजी मार्कवर समालोचक कक्षांकडून स्ट्रायकला फलंदाज त्यांना आपण पाहू शकता. पहिला चेंडू सुरेख फटका 30 सर्कल मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. धाव मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते कारण मिड ऑफ आहे. नितीन यावेळेला पॉवर प्लेचं षटक आहे. साईडला आपण क्षेत्ररक्षण पाहू शकता. थर्ड मॅनला पॉइंटला आपण क्षेत्ररक्षण पाहू शकता. कव्हर्सला एक क्षेत्ररक्षण, मिड ऑफला एक क्षेत्ररक्षण, एक डीप मध्ये लॉंग ऑफला पाहू शकता. डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण पाहू शकता. ऑन साईडला फाईन लेग, स्क्वेअर लेग, मिड ऑनला क्षेत्ररक्षण आणि लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षण पाहू शकता. गौरव हा चेंडू यावेळेला हवेत होता आणि फलंदाज बाद होतो. इथं मात्र पंचांचा इशारा काय तर पाहिजे. फलंदाज बाद आहे. मास्टर त्याची कड घेऊन जातो. अनिकेत चांगला झेल पकडतात. नवीन फलंदाज येतो नितेश पाटील. एक अतिशय चांगला खेळाडू, अष्टपैलू खेळाडू. त्याने कित्येक सामने आपल्या फलंदाजा बळावर, गोलंदाजा बळावर जिंकून दिलेत. तर मात्र एक फ्लाइंग स्टारची गरज होती आणि केतन पाटील इथं मात्र बाद होतो. पहिला फलंदाज बाद होतोय. आता योगेश पाटील आणि नितेश पाटील ही जोडी पाहिजे कशा प्रकारे आता फलंदाजी करताना दिसते आपल्याला. कारण पहिल्या षटकात विकेट मिळाला. इथं मात्र गौरवला एक सफलता प्राप्त झालेली आहे. सायकल फलंदाज योगेश पाटील. गौरव गोलंदाजी मार्कवर खडे गोलंदाजी एंड कडून राईट आर्म राऊंड द मारा करतोय. हा चेंडू सुरेख फटका. पण आपण बोलले तर यावेळेला चेंडू कदाचित नितीन झेल पण झाला असता. पण एक धाव मिळते. इथं मात्र तारेला चेंडू लागतोय, मैदानात थांबतोय. अन्यथा नितीन नक्कीच डीप लॉंग ऑफला झेल झाला असता. हा खातो उघडतोय बघा. तारेला जर चेंडू लागून जर झेल पकडला तर झेल असणार आहे. आता स्ट्रायकर फलंदाज नितीश पाटील येतो. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता. यावेळेला एक धावा खातं उघडलंय. 75 नितेश पाटील. चेंडू द्यायचा गौरव जरा चेक करायला. कारण आपण बघतोय नेहमी चांगला जो फलंदाज असतो तो नेहमी खेळपट्टीवर गेल्या गेल्या चेंडूची चाचपणी करतो. नितेश पाटील देखील तेच केलंय. मात्र चेंडूची थोडीशी पाहणी केली आहे आणि पुन्हा एकदा चेंडू सुपूर्द करतोय. आपण बघले तर नितेश पाटीलच्या हातामध्ये. नितेश पाटील एक अतिशय चांगला फलंदाज आहे. 2017 मध्ये आपण तर रेनॉल्ड क्विट गाडी मिळाली होती. मालिकावीर आणि चॅम्पियनशिप सुद्धा पटकावली होती. यावर्षी बाईक सुद्धा मिळाली. हा चेंडू फुल टॉस. चेंडू ऑन साइडला फक्त दिशा देतोय. चेंडू सीमा पार. नितेश पाटीलच्या बॅट मधून पहिला दणदणीत चौकार. बघा लोअर फुलटा चेंडू आपण बघतोय. यावेळेला बॅकवर्ड स्कोअर लेग आणि मिड विकेटच्या मधनं चेंडूला काढतोय. पॉवर प्ले चालेल. गौरव पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला नितेश पाटील. हा चेंडू पॉवर प्लेचा योग्य वापर. वन बाउंड चेंडू आपण बघतो सीमा पार जातोय. नितेश पाटीलच्या बॅट मधून आणखीन एक खणखणीत चौकार. मास्टर बघा पहिला चेंडू डॉट गेला. त्यानंतर दुसरा चेंडू ते विकेट. तिसरा चेंडू सिंगल. पण दोन चेंडूवरती दोन चौकार दाखवतोय. तर मात्र नितेश पाटील जणू काय डगआउट मधून सेट होण्याला दिसतोय. खूप चांगलं फलंदाजी करतोय. इथं मात्र जरी एक गडी बाद झालाय पण आक्रमक फलंदाजी इथं मात्र करताना दिसतोय नितेश पाटील. नेहमी नितेश पाटील कडून संघाला एक फ्लाइंग स्टारची गरज असेल तो स्टार्ट आता मात्र मिळून दिलाय. धावसंख्या एक गडी बाद 9 अशी धावसंख्या आपण पाहू शकता. यावेळेला क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलं जात आहे. फाईन लेगला आपण क्षेत्ररक्षण पाहू शकता. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षण, मिड विकेटला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. यावेळेला लॉंग क्षेत्ररक्षण पाहू शकता. ऑफ साइडला थर्ड मॅन, पॉइंट, कव्हर्स, एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. यावेळेला गौरव गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड तिकडे मार्क करतो. स्ट्रायकल पर्यंत नितेश पाटील. पुढचा चेंडू बनकरच्या सायने चेंडूला वळतोय. जोपर्यंत चेंडू 30 सर्कल मध्ये
शॉट बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये फीड होईल फक्त 1 धाव मिनिट आणि षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 गडी बाद. आपण बघतो जर्मन क्रिकेट संघ निळजे संघाची 10 अशी धावसंख्या. सोन्याचा उंगवला चैता पाकाचे मैऱ्याला सोन्याचा उंगवला चैता पाकाचे मैऱ्याला. आई माऊले तुझी मानाची पालखी निघाली कारल्याला. आई माऊली तुझी मानाची पालखी निघाली कारल्याला. आई माऊली तुझी मानाची पालखी निघाली कारल्याला. आई माऊली तुझी मानाची पालखी निघाली कारल्याला. थँक्यू डीजे मास्टर. बघा पारितोषिक आलेलं जयनुमान क्रिकेट संघ निळजे संघासाठी 3 चौकाराला 500 रुपये आणि 3 सलग षटकाराला 777 रुपयाचं पारितोषिक. दत्ता पाटील एक जबरदस्त व्यक्तिमत्व, सातत्याने आपल्या संघाला सपोर्ट असतो त्यांचा. खूप चांगलं व्यक्तिमत्व आमच्या व्यासपीठावर, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पण चेतन पाटील बाद झालाय. केतन पाटील इथं बाद झाला, पण आपण पाहिलं तर नितेश पाटील खूप चांगली फलंदाजी केली आणि तर धावसंख्यावर आपण बघतो 1 गडी बाद 10 अशी धावसंख्या. पाहिजे गोलंदाजी मार्कवर आपण बघतो यावेळेला निरंजन उर्फ निळू आपण पाहू शकता यावेळेला काटे मानवले एनीकडून. निळू गोलंदाजी मार्कवर सकला नितेश स्वीप केलाय. सुरेख फाटका टिप मध्ये खेळतो चेंडू, आउटफील्ड पास आहे, चेंडू सीमा पार. आणखीन एक नजाकत भरा चौकार आपण बघतो नितेश पाटीलच्या बॅट मधून. थँक्यू डीजे मास्टर. बघितलं तर निळूचं सत्कार इथं मात्र स्वागत करतोय चौकार. खूप चांगली फलंदाजी करतोय मैदानाच्या चौफेर. आपण बघितलं तर फलंदाजी करतोय ऑन साईडला जास्त करून स्ट्रॉंग फलंदाजी करताना दिसतोय. निरंजन गोलंदाजी मार्कवर काटेमानी लेन कडून राईट आर्म ओर तिकडे मार्क होतोय. चेंडू खोलवर टप्प्याचा फेकला होता. इथे मात्र पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता, पुढे सरसावले होते पण चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाहीये. जोपर्यंत चेंडू फीड होईल तर या सर्कल मध्ये आपण बघतो दरम्यानला इथे मात्र धाव मिळत नाहीये. चांगलं कमबॅक बघायला भेटतं इथं मात्र निरंजन कडून. पुन्हा एकदा निरंजन गोलंदाजी मार्कवर काटेमानी इनकडून वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक P2चं षटक 3 क्षेत्रक्षेत्राच्या सर्कलच्या बाहेर आपण पाहू शकता यावेळेला निरंजन. चेंडू सुरेख फाटका कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतोय, आउटफील्ड पास आहे. आणखीन एक सुरेख चौकार बघायला मिळतोय नितेश पाटीलच्या बॅट मधून. थँक्यू डीजे मास्टर. धावसंख्या धावफलकाती 18 धावा. नितेश पाटील आपण म्हणतो वैयक्तिक 17 धावांना कडून 4 चौकार सुरेख दाखवलेत. खूप चांगली फलंदाजी करतो पॉवर प्ले मध्ये. जरी पहिला गडी बाद झाला असेल केतन पाटील, पण मात्र नितेश पाटीलने आल्या आल्या खूप चांगली फलंदाजी दाखवली. तर मात्र निरंजन राईट आर्म ओर तिकडे मार्क होतोय. चेंडू लॉफ केलाय, चेंडू हवेत यावेळेला पाहिजे सागर येतोय, चूक करणार नाहीये. इथे मात्र मोठा फलंदाज बाद होतो, मोठा मासा घालायला लागतो. निरंजनला मिळणारी पहिली सफलता. नितेश पाटील बॅक टू पवेलियन. थँक्यू डीजे मास्टर. नितीन आज आपण पहिले तर थोडंसं फलंदाजी क्रमामध्ये बदल केलाय, कारण विशाल पवारला आपण सातत्याने सलामीला पाहतो, पण आज मात्र विशाल पवार आपण म्हटलं तर 4थ्या क्रमांकावर येताना आपल्याला दिसतोय. कुठेतरी वेगळं गेम प्लॅन केलेलं दिसतोय संघ नायकाने. मिळाली पहिली सफलता, बिग विकेट. नितेश पाटील बॅक टू पवेलियन ज्याने 17 धावा कुठल्या आपल्या संघासाठी. तसं काही धावफलकात आपण बघतो जर्मन क्रिकेट संघ निळजे संघाची 2 गडी बाद 18 धावा आपण पाहू शकता. सायकल फलंदाज योगेश पाटीलला आपण पाहू शकता, एक अतिशय चांगला फलंदाज, गुणवान खेळाडू.
तेवढाच चांगला यष्टीरक्षक सुद्धा आहे जर्मन क्रिकेट संघ निळजे संघाचा. यावेळी रिवर्सचा वापर केलाय, धाव इथं मात्र पूर्ण होते, मिसफीड होते. खरं का विशाल पवारनी बघितलं चेंडू मिसफीड झाला इथं मात्र लगेच कॉल करतो योगेशला आणि एक धाव इथं मात्र पूर्ण केली जाते. एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 19 धावा. दोन्ही संघाचे भरपूर सपोर्टर आले आहेत, त्या प्रेक्षकांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आपण बघता ही स्पर्धा एक अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहू शकता. आई गावदे क्रिकेट संघ काटेमानी गावदे चषक 2018 आपण पाहतोय. आज तिसरा दिवस स्पर्धेचा. जे प्रेक्षक इथे आले त्या प्रेक्षकांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. जे प्रेक्षक युट्यूबवर आताच ज्यांनी युट्यूब आपण ऑन केले त्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सामना चालू आहे. आजच्या तिसऱ्या दिवशी पहिला सामना आपण बघतोय जर्मन निळजे पक्ष नवीन 11 तिसगाव मध्ये आपण सामना पाहू शकता. सायकल फलंदाज आपण बघतोय विशाल पवार, एक अतिशय अनुभवाचा खेळाडू जर्मन निळजे संघाचा. हा चेंडू पुन्हा एकदा मनकडेच्या सायने चेंडूला वळवतोय. चेंडू जोपर्यंत आपण स्कोअर लेग रिजन मध्ये जातोय 10 मिनिटे योग्य निर्णय होता. आपण बोलले तर विशाल पवारचा 10 मिनिट इथं मात्र एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीत 2 गडी बाद, धावसंख्या 20 आपण धावा पाहू शकता. यावेळेला 10च्या सरासरी धावा कुठल्यात डीजे. थँक्यू डीजे मास्टर. तिथं विचार केला तर आपण तर दोन्ही गोलंदाजांना एक यश प्राप्त झालेले आहे, पण 10 धावा देखील दिलेल्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय वैयक्तिक दुसरं व संघाचं तिसरं षटक घेऊन येतोय आपण बघितलं तर यावेळेला पुन्हा एकदा गौरवचा वापर केला जातोय. विजय गायकवाड आपण पाहू शकता, एक सिनियर खेळाडू, खूप चांगलं क्रिकेट दाखवलं. या 30 गावाचं खूप मोठं नाव केलंय आणि खूप चांगले क्रिकेट आपण विजय गायकवाडने घडवलेत आपल्या गावामध्ये. साईडला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता, फाईन लेग मिड विकेटला क्षेत्रक्षण पण पाहू शकता. स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक लॉंग ऑनला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. गौरव गोलंदाजी मार्कवर चेंडू मनकरच्या साहाय्याने वळवतो चेंडूला. चेंडू कार्पेटच्या सागर गायकवाड येतोय, एक अतिशय चांगला क्षेत्रक्षक ऑन द स्टंप फेकी. सागरकडे आपण सातत्याने पाहत असतो. एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 21 धावा, 2 गडी बाद, 21 धावसंख्या आपण पाहू शकता. नितीन जरी 50 ते 55 धावा जरी हा संघ करतोय तरी पण खूप चांगला सामना आपल्याला बघायला मिळू शकतो, कारण गोलंदाजी खूप चांगली आहे संघाकडे. सागर गायकवाड आपण बघतोय सातत्याने क्षेत्रक्षणात बदल करतोय. सागर गायकवाडला माहिती आहे या संघाची फलंदाजी खूप खोलवर आहे. पण गौरव गोलंदाजी मार्कवर खडी गोलवली येणेकडून राऊंड तिकीट मारा करतो. फलंदाज योगेश पाटील आपण पाहू शकता. चेंडू चेंजा पेस कार्पेटच्या माध्यमातून चेंडू मिड विकेट मध्ये सागर गायकवाड येतो, मिसफीड होते मात्र 2 धावा होतात का पाहायचं आणि 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या जात आहेत. नितीन आपण नेहमी सांगतो क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. जरी चूक झाली तुमच्याकडून थोडी तरी पण विपक्षी संघ त्या 1 धाव्यांच्या बदल्यात 2 धावा तुमच्याकडनं वसूल करू शकता आणि 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. यावेळेला 23 धावा. पण गौरव गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड तिकडे मार्क करतोय. चेंडू लॉफ केलाय, चेंडू हवे ते यावेळेला पाहिजे विजय झेल घेतोय का आणि विजय गायकवाड कोणती चूक करत नाहीये. गौरवला मिळणारी या षटकामध्ये पहिली सफलता. थँक्यू डीजे मास्टर. नवीन फलंदाज येतोय आपण बघितलं तर संतोष पाटील. योगेशने आपल्या संघासाठी योगदान दिलं 4 धावांचं. आता मात्र विशाल पवार कशा प्रकारे फलंदाजी करतोय पाहायचं. आता गौरव खूप चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकात एक विकेट प्राप्त केलं होतं, तर दुसऱ्या षटकात देखील 1 विकेट प्राप्त करतोय. 2 षटकात 2 यश प्राप्त करतोय गौरव. पुण्याच्या गोलंदाजी मार्कवर सायकल फलंदाज विशाल.
हा चेंडू लो फिल्डर फुलटा चेंडू होता लॉक करतो चेंडूला चांगलं क्षेत्ररक्षण होतं इथं मात्र लॉंगॉनला विजय खूप चांगलं क्रिकेट दाखवतो एकाच हातामध्ये चेंडूला फीड करतो आणि त्याच ऍक्शन मध्ये चेंडूला फेकतोय यानंतर सामना असणारे उत्तर शिवपक्ष दातिवली जर दोन्ही संघाचे कोणी खेळाडू किंवा प्रतिनिधी आले असेल तर आपल्या टी शर्ट कलेक्ट करायचं सचिन आपल्या टी शर्ट घेऊन जायचे आहेत तसं का धावफल का आपण पाहू शकतो यावेळेला 24 धावा आपण पाहू शकता यावेळेला स्ट्रायकेला फलंदाज संतोष पाटील ला खातं उघडायचंय गौरव गोलंदाजी मार्कवर लोअर फुलटॉ चेंडू होता शिक्षक बीट होतो यावेळेला आपण फाईनचा क्षेत्ररक्षक की त्याच्या वेगाने चेंडूवर येतोय खूप चांगलं क्रिकेट दाखवतोय तर मात्र आपण नवीन 11 तिसगाव संघ धावसंख्या धावफल आपण पाहू शकता यावेळेला 24 धावा 5 चेंडू चाललेले आहेत 1 to go असणारे चांगलं गोलंदाजी केली आतापर्यंत आपण एक गडी सुद्धा बाद केले 4 धावा दिले आतापर्यंत गौरव राऊंड तिकडे मार्ग चेंडू ऑन साइडला येते फक्त पावटाचा वापर केला होता नितीन बॅकवर्ड स्कोअर रिजन मध्ये चेंडू काढायचा होता आपण बघितलं तर चेंडू हवेत होता आणि याविषयी क्षेत्ररक्षक कोणतीच चूक करत नाही आणि आणखीन एक सफलता या षटकामध्ये दुसरा गडी बाद करतोय धावसंख्या धावफल का आपण 24 गडी बाद झाले तब्बल आपण म्हणजे जयनमन क्रिकेट संघाचे 4 गडी बाद 24 अशी धावसंख्या ड्रिंक्स ऍक्टिव्ह देखील मैदानात जाते तर पुन्हा एकदा विनंती करतोय उत्तरशी संघाचे आपण बघतो आपले टी शर्ट कलेक्ट करायचे दातिवली संघाचा खेळाडू किंवा प्रतिनिधी कोणी आला असेल तर आपल्या टी शर्ट कलेक्ट करायचे विशाल मडवी तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकतो 4 गडी बाद 24 तर मी डीजेला पण एक संधी देणार एक चांगलं गीत थँक्यू डीजे मास्टर बघा एक सूचना असणार आहे बघा एक सूचना आहे बघा जे प्रेक्षक आमचे आहेत ते प्रेक्षक फार महत्वाचे घटक आहेत पण त्यांना एक सूचना असणार आहे जो व्हाईट कलरचा पडदा लावलाय तो खराब करू नका मित्रांनो प्लीज मी तुम्हाला एक विनंती करतो नम्रतेची विनंती करतोय की व्हाईट पडदा या स्पर्धेची शान आहे तो कोणी खराब करू नका प्लीज जरा सहकार्य करायचंय कारण की आपल्यासाठी बसण्यासाठी आपण मध्ये 3 स्टँड इथे उपलब्ध केलेले दीपेश पावशे स्टँड आपण पाहू शकता अक्षय पावशे स्टँड आपण पाहू शकता नितेश पावशे स्टँड पाहू शकता तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण बघतो 4 गडी बाद 24 अशी धावसंख्या पचता विशाल पवार आणि आपण इथं ज्युनियर अजय आताच नवीन फलंदाज आहे पाहिजे तर कशा प्रकारे फलंदाजी करतायत क्षमता या 2 खेळाडूमध्ये मोठे फटके मारण्याची म्हणतात क्षमता सिद्ध करावी लागणार आहे आपली ती उपयुक्तता गुणवत्ता सिद्ध करावी लागणार आहे कारण दोन्ही फलंदाजाकडे मोठे फटके मारण्याची क्षमता आहे गोलंदाजी मार्कवर सर्वात अनुभवी क्रिकेटर आपण बघतो नवीन तिसगाव संघाचा विजय गायकवाड काटे मानुली एंडकडून वैयक्तिक पहिलं संघाचं 4थं षटक स्ट्रायकेला फलंदाज विशाल पवारला आपण पाहू शकता यावेळेला विजय विशाल फुटा चेंडू ऑन साइडला सुरेख फटका फक्त टायमिंग केला आणि चेंडू सीमारेषे बाहेर जाऊन लँड होतोय 7 धावांसाठी विशाल पवारच्या बॅटमधून पहिला दणदणीत षटकार डीजे मास्टर स्वागत करतोय विजेचं विशाल इथे मात्र षटकाराने हा चेंडू बॅकफुटला गेलाय सुरेख स्क्वेअर कार्ड बघायला मिळते चेंडू सीमा पार विशालच्या बॅट मधून आणखीन एक खणखणीत चौकार बघायला मिळतो पहिल्या चेंडूती षटकार दुसऱ्या चेंडूती चौकार खूप चांगली फलंदाजी करतो विशाल थँक्यू डीजे मास्टर
आता मात्र विशालने बॅटचा फेस खोललाय, कारण का विशालला माहिती या षटकात जर धावा केल्या तर पुढच्या 10 षटकात पण आपण आक्रमक फलंदाजी करू शकतो, कारण अजूनही फलंदाजी खूप खोलवर आहे. सचिन पाटील सर का अजून एक फलंदाजी येणे बाकी आहे. चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू थोडासा कमी वेगाने इथे फेकला होता. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती दे. 2 चेंडूमध्ये 10 धावा आले तर तिसऱ्या चेंडू इथे मात्र कमबॅक करतोय विजय. साईडला क्षेत्रक्षण फाईन लेगला आपण पाहू शकता, एक क्षेत्रक्षण मध्ये पाहू शकता, स्क्वेअर लेगला क्षेत्रक्षण पाहू शकता. हा चेंडू पुन्हा एकदा पद्धत आली ते खूप चांगलं दाखवतोय. क्षेत्ररक्षक फक्त चेंडूकडे पाहण्याची भूमिका घेतात आणि चेंडू सीमा पार. विशालच्या बॅट मधून आणखीन एक चौकार बघायला मिळतोय. मास्टर बघा, दत्ता पाटील कडून 3 चौकाराला 500 रुपयाचं पारितोषिक असणार. 3 षटकाराला आपण बघतो 777 रुपयाचं 77 रुपयाचं पारितोषिक. ते मात्र खूप चांगली फलंदाजी करतोय. आपण पाहिलं तर विशाल पवार, विजय पुणे गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू सरळ बॅटने खेळतोय, 1 बाउन्स पाहायचंय. चेंडू सीमा पार. आणखीन एक दर्जेदार चौकार विशाल पवारच्या बॅट मधून. थँक्यू मास्टर. जर ह्या चेंडूतीचा चौकार दाखवला तर दत्ता पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. खूप चांगली फलंदाजी करतोय. नितीन धावा कमी होता पण आता मात्र धावा आल्या आहेत. या षटकामध्ये 42 धावा झाल्या आहेत. धावसंख्या आपण बघतोय 42 धावा, 4 गडी बाद. विजय तो विशाल. हा चेंडू पुणे त्या कार्पेटच्या माध्यमाने चेंडू यावेळेला व्यवस्थित बॅटच्या संपर्कात येत नाहीये. चेंडू जोपर्यंत लोंगाडला जातोय, फीड होतोय. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 43 धावा विजयच्या या षटकामध्ये धावाले तब्बल आपण पाहतोय. एकोणीस धावा दिलेत, म्हणजे थोडस महागडे षटक ठरलं बी ते. नितीन आपण पहिल्या 3 षटकाच्या तुलनेनंतर या षटकामध्ये आपण 19 धावा आल्या आहेत. तर धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. यावेळेला 4 गडी बाद, 43 धावा पाहायचं. आता विशाल पवारने बॅटचा फेस खोला. आता स्ट्राईक एंडला पाहायचं. आता पुणे आपण सिंगल घेऊन विशालच असणार आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 43 धावा आपण पाहू शकता. यावेळेला 15.75 धावा कुठल्या आहेत. त्याच्यात अंतिम षटक विशाल पवार कशा प्रकारे फलंदाजी करतोय. ऋषभ एक नवोदित खेळाडू आपण बघतोय. खूप चांगलं क्रिकेट दाखवलंय. अष्टपैलू खेळाडू आहे. ऋषभ गायकवाडला आपण पाहू शकता. यावेळेला सायकलला फलंदाज विशाल पवारने खूप चांगलं आक्रमण फलंदाजी केली आहे. 4थ्या षटकात आक्रमक फलंदाजी केली. संघाला मात्र इथं बघितलं तर एक टार्गेट सेट केलं असेल तो टार्गेट पर्यंत नेण्याचं काम करतोय. कारण जरी नितीन या संघाने 50 ते 55 धावा कुठल्या तरी पण सामना खूप चांगला होऊ शकतोय. कारण जनमन निलजे संघाकडे खूप चांगली गोलंदाजी आहे. ऋषभ हा चेंडू ऑन साइडला, सुपर टायमिंग आणि चेंडू सीमा रेषेबाहेर जाऊन लँड होतोय. 6 धावांसाठी गुड शॉट. थँक्यू मास्टर. चेंडू हाताळत लोंगाना आणि मिडविकेट मधून चेंडू सीमारेषा बाहेर जाऊन लँड होतोय. 7 धावांसाठी सुरेख फलंदाजी बघायला मिळते विशालच्या बॅट मधून. हा आपण बघतोय दुसरा षटकार येतोय. खूप चांगली फलंदाजी केली. तर मगाशी मी म्हणतो विशाल पवार जोपर्यंत असणार तोपर्यंत धावांची आशा असू शकते या संघाला. फुलतो चेंडू. यावेळेला चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात येत नाहीये. फलंदाजी तर मात्र बाद होतोय.
पाटील ज्युनियर विशाल सध्या टाय होऊन 28 धावा कुठल्यात आपल्या संघासाठी. ते पंचांकडे पाहिलं होतं आणि पंचांनी मात्र कोणत्या प्रकारची खून करत नाहीये. आणि विशाल आपण बघितलं तर हळूहळू तंबूच्याकडे खेळाडू कक्षामध्ये परताना दिसतो. आपण थोडासा नाराज आपल्याला दिसतोय विशाल, पण पंचांचा निर्णय अंतिम डिसिजन असणार आहे. पुढे तर रिषभ गोलंदाजी मार्क स्ट्राईकला फलंदाज ज्युनियर अजय. हा चेंडू ऑन साइडला. अजय पाटील आपली ओळख सिद्ध करतोय, चेंडूला भिरकावून देतोय सीमारेषा बाहेर. 7 धावांसाठी गुड शॉट. थँक्यू डीजे मास्टर. धावसंख्या 55 जरा टाय होऊन जाते. 50 कंप्लीट या संघाच्या. सुरेख फलंदाजी केली, 5 गडी बाद झाले तिथे मात्र, पण आक्रमण मात्र इथं जारी ठेवलं. तर मात्र अजय पाटील ज्युनियरने आपण पहिले तर सामन्याचे सूत्र आपल्या हाती घेतले आहेत. अटॅकिंग क्रिकेट दाखवतो, कारण का हा एक फलंदाज असा आहे की कधी धावांचा वेग वाढू शकतो. आणि आलेल्या षटकाराने इथे मात्र खातोगड जेव्हा स्ट्राईक मिळाले तेव्हा मात्र नवीन फलंदाज येतो नॉन स्ट्राईकला ज्युनियर सचिन पाटील आपण पाहू शकता. डावखरा फलंदाज आहे अजय पाटील, मात्र चांगला फलंदाजी करतोय. षटकाराने इथे मात्र खातं उघडलंय. चेंडू बाकी तब्बल अजून या षटकातील आपण बघितलं आतापर्यंत 3 चेंडू बाकी असणारे 3 चेंडू मध्ये 12 धावले, गडी बाद केले आहेत. पण ज्युनियर अजय पाटील आता मात्र कशा प्रकारे फलंदाजी करतो. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत षटकातील. आपण बघतो शॉर्ट लिमिडॉनला पण क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. एक पॉइंट लेग. चला दातेली संघाचा एक उत्तरशिव संघाचा एक नाणेफेकीसाठी यायचंय. एक क्षेत्रक्षण स्क्वेअर लेग मिड विकेटला आपण क्षेत्रक्षण पाहू शकता. लॉंग ऑन ला क्षेत्रक्षण पाहू शकता. स्लिमिडॉपचा क्षेत्रक्षण आपण ज्या पोझिशनला त्याच पोझिशनला त्याला राहावं लागणार आहे. ऋषभ अजयला पुन्हा एकदा लॉप केलाय. चेंडूला मिस टाइम शॉट या बेला. चेंडू उभेत होता, फलंदाज बाद होतो. इथं मात्र ऋषभला मिळणारी आणखीन एक सफलता. थँक्यू डीजे मास्टर. आता मात्र 2 सचिन पाटील आपण पाहू शकता. ज्युनियर सचिन पाटील, सिनियर सचिन पाटील. पाहिजे तर कशा प्रकारे फलंदाजी करतायत. चेंडू बाकेत नितीन या षटकातील 2 चेंडू बाकेत. धावसंख्या दाखल 55 धावा आपण पाहू शकता या वेळेला. 55 धावा सचिन पाटील ज्युनियर. पाहिजे तर कशा प्रकारे फलंदाजी करतोय, कारण नॉन स्ट्राईकला आपण बघतोय सिनियर सचिन पाटील आपण पाहू शकता. त्याच प्रकारचं क्षेत्रक्षण सजवलंय. ऑन साइडला आपण फाईन लेगला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, एक मिड विकेटला क्षेत्रक्षण, लॉंग ऑन ला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. ऋषभ गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला फलंदाज सचिन. हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. फलंदाज बाद होतो. इथं मात्र धावबाच्या स्वरूपात आणखीन एक सांघिक यश प्राप्त होतोय. धावसंख्या धावफलकात स्थिर 55 धावा आपण पाहू शकता. या वेळेला गडी बाद झाले तब्बल आपण 7 गडी बाद झालेले आहेत. थँक्यू डीजे मास्टर. ऋषभ पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. स्लिमिडॉफ पण पाहू शकता. अंतिम चेंडू ऋषभ गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर सचिन. फुलटा चेंडू ऑन साइडला. चेंडू हवेत लॉंग लेट रिजन मध्ये. पायचा चेंडू सीमा पार जातोय का, आणि एक उपयुक्त चौकार येतो. इथं मात्र धाव संख्या धावफल करते आपण पाहू शकता. या वेळेला 59. Manoj in the mix. थँक्यू डीजे मास्टर. बघा पुन्हा एकदा विनंती करतो, दातोली संघाचे संघनायक आणि उत्तरशी संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी यायचंय. तर धावसंख्या धावफलकात आपण बघतोय पहिलं सत्र संपलं. इथं मात्र आपण धावा कुठल्या आहेत आपण बघतोय 59 धावा कुठल्या आहेत. 60 धावांचं लक्ष असणार आहे. आपण बघतो 7 गडी बाद 12च्या सरासरीने तर मात्र धावा कोटाव्या लागणार आहेत. पाहिजे आता तिसगाव संघ कशा प्रकारे नवीन 11 तिसगाव संघ कशा फलंदाजी करतोय की आपण पहिले तर जर्मन क्रिकेट संघ निळजे संघ त्यांना रोखतोय. सामना जेव्हा ते सुरू होईल तेव्हा पुन्हा एकदा ऐकूया आपण आजच्या दिवसातील दुसरं धडे ऐकूया. प्रथमच
नितीन काळेनेला डीजे अय, माझ्यापेक्षा भारी ना DJ Aman. सुबह तुझको मिलना तो मैं आज पाटच उठ गया और तुझसे मिलते समय हल्के बजते बजते पुरुष टूट गया धन्यवाद डीजे. तर पहिल्या चेंडूची चौकारने आगाज करतोय प्रदीप. बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळते. लो फुलटा चेंडू होता. अनिकेत भोईर वेगाने एक धाव पूर्ण करतो. स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय. प्रथम स्ट्राईक एंडला येतोय अनिकेत. टॉपर का धावा लागल्यात त्या 5 धावा. नितेश राईट ओव्हर द विकेट. मात्र चेंडू हवेत आहे. मात्र क्षेत्ररक्षक चावकाच्या बाहेर.
2 धावा पूर्ण होत आहेत. अनिकेत 2 धावाने आपलं खातं करतोय. अनिकेत भोईर 60 धावांचं टार्गेट आहे. आजच्या दिवसातील पहिली लढत आपण बघतोय जर्मनी जे वर्सेस नवीन 11 तिसगाव या 2 संघांमध्ये. गोलंदाज नितेश कमेंट बॉक्स सेंड करणार राईट ओव्हर द विकेट. मात्र चांगला चेंडू होता. मात्र चेंडूने बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. इन्स्ट्रक्शन आपण बघतो योगेश पाटील चांगलं इन्स्ट्रक्शन दाखवतोय. धावा लागले ते 7. मध्ये मागे सरकले होते. चेंडू खेळून काढतोय. क्षेत्ररक्षक येतोय. एकच धाव मिळेल. केतन पाटील येत आहेत. एकने धावसंख्या वाढते. धावा लागतील त्या 8. संत सुरुवात पहिल्या चेंडूची चौका आल्यानंतर सिंगल डबल धावा घेतल्या जात आहेत. 60 धावांचं टार्गेट आहे. 8 धावा धावपालकरती लागल्या आहेत. नितीश राईट ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र मोठा फटका. चेंडू हवेत आहे. विशाल पवार आले होते झेल खाली. मात्र झेल इथे सुटतोय आणि चेंडू सीमा पार चौकार जातोय. आई गाव देवी माते पावगो माझे नवसाला. 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 धन्यवाद तुझ्या मास्टर. चला क्षेत्रशी नावाचे निजी संघ 12ची सरासरी हवी होती ती सरासरी आली आहे. 12.00 ही सरासरी बाळूपुरी प्रति षटकामध्ये पाहिजे ती म्हणजे नवीन 11 तिसगाव संघाला. आणि पहिल्या षटकात 12 धावा आल्या आहेत. अजून 48 धावांची गरज आहे येणाऱ्या 4 षटकांमध्ये. तर कमलाकर पाटील उत्तर शिव यांचे इथे आगमन झाले. त्यांना विनंती व्यासपीठावर आमचे मान्यवर कमलाकर पाटील यायचे. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. एक जबरदस्त व्यक्तिमत्व उत्तर शिवचे त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. गावदेवी चषक 2018 मध्ये गावदेवी क्रिकेट संघ काटीमानीने आयोजित आपण बघतो खूप मोठी स्पर्धा. प्रथम क्रमांकावर 1,11,000 पारितोषिक आपण बघतो. द्वितीय क्रमांक 55,555 रुपये. तृतीय क्रमांक 33,333 रुपये व चषक. चतुर्थ क्रमांक 22,222 रुपये व चषक. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक आहे सिटी 100 ची 1,11,111 रुपये बाळू पाटील. खूप मोठं पारितोषिक आहे. आणि बघायचं ही स्पर्धा कोणता संघ चॅम्पियन ठरतोय. तर कमलाकर पाटीलचं आगमन झालं आमच्या व्यासपीठावर. उत्तर शिवचे एक जबरदस्त सपोर्टर. तर दुसरं षटक घेतो गोलंदाज मंगेश पाटील काटेमानी लेनकडनं. लो फुलटा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आले होते स्क्वेअर लेग रिझन मध्ये. केतन पाटील 2 धावा. 2 धावा लागतील त्या 14. 60 धावांचा पाठलाग करा. 14 धावा धापलकरती लागल्यात. धावा धापलकरती लागल्यात. बाळू पाटील 12.00 सरासरी धावा कुठच्या नवीन 11 तिसगाव संघाला. आणि तेवढी चांगली सुरुवात दाखवली आतापर्यंत अनिकेत आणि प्रदीप गायकवाडने. मंगेश लो फुल टच चेंडू कार्पेटच्या माध्यमातून चेंडू खेळ करतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये केतन पाटील आले चेंडू खाली. अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि तेवढीच चांगली फेकी. एकच धाव मिळेल. 1 ने धावपलका धावा लागतात त्या 15. बाळू पाटीलला कालच्या नाईट स्पर्धेमध्ये सामना झाला होता निजे वर्सेस सावळा. मात्र सावळा संघाला निजे संघाने 18 धावांवरती ऑल आउट केलं 5 षटकांमध्ये. आणि 5 गडी बाद केले होते गोलंदाज मंगेश पाटीलने. 2 षटकं टाकली 4 धावा दिल्या आणि 5 गडी बाद केले होते तो गोलंदाज मंगेश पाटील. काटेमानी लेन कडनं राईट राऊंड विकेट. मात्र कार्पेटच्या माध्यमातून चेंडू करतोय लॉंग ऑफ रिझन मध्ये. एकच धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण दाखवले. एकतर्फी सामना झाला होता टायगर चषक मध्ये सावळा वर्सेस निर्जे. 1 ने धावसंख्या वाढे धावपलका धावा लागतात त्या 16. मंगेश चांगली गोलंदाजी करतोय. 3 चेंडू फेकलेत मंगेशने. 4 धावा खर्च केल्यात. कारण याच मंगेशने अप्रतिम गोलंदाजी दाखवली त्या स्पर्धेमध्ये.
मंगेश राईट राऊंड द विकेट. यावेळेस मात्र लो फुल टच चेंडू स्क्वेअर बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावर जातोय चेंडू. बघूया पंचांचा इशारा काय येतोय. षटकार. धावसंख्या वाढते. धापलका धावा लागतात त्या 22. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. प्रति षटकामागे 12.00 सरासरी आपण बघू शकाल. आपल्या समोर बाळू आपण बघतोय की आपले लाडके सर्वांचे ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोददादा पाटील यांचे कटआउट आपण बघतोय. रात्री टायगर चषक मध्ये सुद्धा उपस्थिती दाखली होती 12:30 ते 1 वाजेपर्यंत. मात्र कार्पेटच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक येत आहेत केतन पाटील. एकच धाव मिळेल. बरोबर या षटकात जास्तीत जास्त चेंडू केतन पाटीलकडे गेलेत. धावसंख्या इकडे वाढेल. धावपलका धावा लागल्यात त्या 23. चला जीवन चौधरी आपल्याला टी शर्ट घेऊन जायचे. जीवन यावेळेस मात्र मोठा फटका स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं पंचांचा इशारा येतोय. षटकार. या षटकात मंगेश थोडासा मागरा ठरलाय. मंगेशने 17 धावा खर्च केल्यात. 2 षटका अखेर धावपलका धावा लागल्यात त्या 14.50च्या सरासरीने 29 धावा. समीकरण येणारे 18 चेंडू आणि 31 धावांची गरज. नवीन 11 30 गाव संघाला. 2 षटकात तब्बल 29 धावा. कुठं आता मात्र गोलंदाज चेतन पाटील येतोय. चेतन पाटील अमर ठाकूर बरोबर आपण विचार केला. चेतन पाटील एकाच स्पर्धेमध्ये 18 गडी सुद्धा बाद केले होते. त्यानंतर अमर ठाकूर एकाच मकर संक्रांत चषक मध्ये तब्बल 20 गडी बाद केले होते. त्यानंतर बाळा बोराडे नवपाडा संघाचे ज्याने एकाच स्पर्धेत 18 गडी बाद केले स्वर्गीय रतन स्मृती चषक मध्ये आणि उत्कृष्ट गोलंदाज म्हणून निवड झाली होती. 18 चेंडू 31 धावांची गरज आहे. गोलंदाज चेतनच्या हातामध्ये चेंडू दिलाय. संघ नायकाने विश्वास टाकला तो म्हणजे गोलंदाज चेतन पाटील वरती. स्वतः कार्पेटच्या माध्यमातून चेंडू खेळ काढतोय. दोन धावा. दोन्ही धावसंख्या वाढेल. धावपलका धावा लागतात ते 31. 30 षटक मार्गस्थ असताना 29 धावांची अजून गरज आहे. येणाऱ्या 17 चेंडू मध्ये 17 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. चेतन राईट नंबर 2 विकेट. यावेळेस मात्र मोठा फटका लॉंग ऑनच्या डोक्यावर अनिकेत भोईरच्या बॅटमध्ये देणारा षटकार. धापलका धावा लागतात त्या 23 धावांची अजूनही गरज आहे 30 गाव संघाला. अनिकेत भोईरच्या बॅटमध्ये षटकाराला स्वतः हेलिकॉप्टर शॉट खेळायचा प्रयत्न. चेंडू वन बाउन्स सीमा पार. चौकार.
धन्यवाद तुझे. धावसंख्या वेगाने वाढते. धावका धावा लागल्यात त्या 41. आता मात्र फक्त 19 धावांची गरज आहे नवीन 11 30 धावसंख्याला. यावेळेस मात्र अजून एक मोठा फटका. आता चेंडू हवेत आहे. अमोल तारेला चेंडू लागतोय बळबडील. धावसंख्या इकडे वाढे. धावपलका धावा लागतात त्या 42. तारेला लागून जर झेल पकडला तर फलंदाज बाद आहे. 42 धावा आपण बघतोय बळबडील. धावपलका ते लागल्यात. 18 धावांची अजून गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 14 आणि धावांची गरज आहे 18. 14 चेंडू आणि 18 धावांची गरज. त्यावेळेस मात्र मोठा फटका. मात्र लॉंग ऑनच्या डोक्यावरनं चेंडू सीमा पलीकडं षटकार. आता फक्त 13 चेंडू मध्ये 12 धावांची गरज आहे. चंदुशेठ टोमरे स्मृती चषक मध्ये 13 चेंडू मध्ये 12 धावांची गरज सामना जिंकला होता. मात्र हा सामना वेगळा आहे. अजून एक षटकार. बघा दातिली संघ आपण इथे उपस्थित राहावं नाही तर आपल्याला पॅनल्टी लागेल. दातिली संघाचा कोणी प्रतिनिधी आला असेल आपण यायचंय. मनोज म्हणून 18 चेंडू 31 धावांची गरज होती. तर या षटकात 25 धावा दिल्यात चेतनने आणि आता मात्र 12 चेंडू आणि 6 धावांची गरज. गोलंदाज योगेश पाटील. अनिकेत भोईर वैयक्तिक 11 चेंडूंमध्ये 26 धावा दिले आणि 27 धावा दिले. फलंदाज प्रदीप गायकवाड. 26 आणि 27 असे खेळतात आपण बघतो. दोन्ही फलंदाज चांगली पार्टनरशिप केली आहे. तब्बल आपण विचार केला तर 54 धावांची भागीदारी केली. याच मैदानामध्ये 80 धावांची भागीदारी आपण बघितली. वळवाडील निलेश म्हात्रे किरण. हॅलो चेक. हॅलो थोडस व्हॉल्यूम द्या डीजे मास्टर. योगेश फुलटा चेंडू. सामना फिनिश. सामना जिंकलाय मैदानाच्या आतमध्ये नवीन 11 तिसगाव संघाने. लाईनअप करायचंय. तिसगाव संघ आपण लाईनअप करायचंय. डीजे संघ आपण लाईनअप करायचंय. शुभेच्छा द्यायचे आहेत. दोन्ही संघाने सेकंड करायचे. ही परंपरा आपल्या ग्रामीण क्रिकेटची. तर लाईनअप करा.